नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे। पहा, लवकरच पोलीस भरती होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, कारण की आपल्याकडे आता एक परिपत्रक आहे। या परिपत्रकानुसार आपण जर बघितलं तर 22 डिसेंबर पर्यंत असे आदेश देण्यात आलेले आहेत की ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांचा तपशील लवकरात लवकर कळविण्यात यावा। आणि जर 31 डिसेंबरच्या आत जर भरती जाहीर झाली तर 3 मार्च 2023 चे जे काही परिपत्रक आहे त्यानुसार जे काही कोरोना काळात मुलांचे 1-2 वर्ष वाया गेले त्यांना एज वाढून भेटू शकतं। म्हणजे जे एज बार झालेले आहेत, एज बार म्हणजे परीक्षा देण्याचे एज म्हणतोय मी, एज बार झालेले आहेत त्यांना ते वर्ष वाढून मिळू शकतात। त्यामुळे आता अशी एक शक्यता निर्माण झाली की 31 डिसेंबरच्या आत भरती जाहीर होऊ शकते का। बघा, आता आपल्याकडे एक परिपत्रक आहे पोलीस महासंचालक 18/12/2023 चं हे एक पत्रक आहे। विषय काय बघा, पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठविण्याबाबत। ठीक आहे, आता इथं बघा दिलेलं आहे की आपल्याला या कार्यालयाचे संबंधित पत्राच्या अनुषंगाने 1/1/2022 ते 31/12/2023 या कालावधीत विविध पोलीस घटकातील रिक्त होत असलेली पदे सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीने भरण्याकरता बिंदू नामावली प्रमाणित करून पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई व बॅट्समन या पदावर रिक्त होत असलेल्या पदांची विहित नमुन्यातील माहिती दिनांक 30/10/2023 पूर्वी या कार्यालयाचे अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांच्यातर्फे पाठवण्यात आली। परंतु बघा, दिनांक 8/11/2023 दिनांक 13/12/2023 रोजी स्मरणपत्र पाठवून देखील खालील नमूद घटक प्रमुखांची विहित नमुन्यातील माहिती अद्यापपर्यंत कार्यालयाला प्राप्त झालेली नाही। म्हणजे ही माहिती ऑलरेडी मागवली होती की रिक्त पद किती आहेत, या रिक्त पदाची बिंदू नामावली तुम्ही पाठवा, पण तरी देखील पाठवली नाही। म्हणून पुन्हा एकदा बघा इथं काय केलेलं आहे की 22/12/2023 पर्यंत न चुकता ही बिंदू नामावली प्रमाणित करून पाठवावी। म्हणजे काही जरी झालं तरी 22 तारखेपर्यंत, 22 डिसेंबर पर्यंत ही जी काही रिक्त पदांची बिंदू नामावली ही प्रमाणित करून पाठवण्याचे आदेश दिलेले आहेत। कुणी बघा, अप्पर पोलीस महासंचालक यांनी दिलेले आहेत। म्हणजे आता ही एक आपल्यासाठी दिलासा देणारी गोष्ट आहे की 22 तारखेला जर न चुकता यांनी ही यादी पाठवली तर 22 नंतर एक पुन्हा 8-9 दिवस राहतात। म्हणजे अशी शक्यता नाकारता येत नाही की 31 डिसेंबरच्या आत पुन्हा एकदा पोलीस भरती जाहीर होऊ शकते। त्यामुळे आता पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जोमाने तयारीला लागा, कारण केव्हाही येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पोलीस भरती ही जाहीर होऊ शकते।